नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, मला बऱ्याच ताईंनी कमेंट केलेलं होतं की ताई तू उदबत्ती, धूप, अष्टगंध, अत्तर किंवा वस्त्र हे कुठून घेते आम्हाला सांग. तर मी ज्यांच्याकडून घेते, 2 दुकानं आहेत. मी ज्यांच्याकडून घेते त्यांचा नंबर, त्यांचा पत्ता इन डिटेल मी तुम्हाला देईन. तुम्ही त्यांच्या शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता. ह्याच्यामध्ये माझं काहीही कमिशन नाही, स्वामी साक्षीला आहेत. मी त्यांच्याकडून गेले मला वाटतं 8 ते 10 वर्ष घेत आहे. मी त्यांची रेग्युलर कस्टमर आहे. मी एक फोन केला, मी अजून जरी कर्नाटकामध्ये असले तरी मी त्यांच्याकडूनच मागवते. मी एक फोन करून माझी ऑर्डर प्लेस करते, ते मला कुरिअर थ्रू पाठवून देतात. त्यांची वेबसाईट पण आहे, एकट्यांची आहे, एकट्यांची नाही आहे. पण तुम्ही त्यांच्या शॉपमध्ये जावा, कारण इतकी व्हरायटी आहे आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, त्यांचे स्वतःच्या फॅक्टरीज आहेत आणि ते होलसेलमध्ये विकतात. पण तुम्ही शॉपमध्ये जाऊन त्यांचं पूर्ण दुकान बघा. त्यांच्याकडे होलसेल उदबत्त्या, किलोवरती उदबत्त्या, प्रीमियम उदबत्त्या, धूप, वस्त्र, त्याच्यानंतर छोट्या छोट्या मूर्ती किंवा अत्तर, उदबत्ती प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही शॉपला व्हिजिट करा, ही माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तर बघा, हे आता वस्त्र जे आहेत ते सगळे आता हे स्वामींना जे वस्त्र आहे किंवा खालती आपण चौरंगाला ज्या वस्त्र घालतो ते सुद्धा मी त्यांच्याकडून जवळजवळ एक 100 रुपये, 120 रुपयाला आणलं आहे. माझा चौरंग पण थोडा मोठा आहे, सो त्याच्या वरती जसं बसेल तसं मी लाल, त्याच्यानंतर पिवळं आणि एक लाल प्लेन हे आणलं आहे. त्याची छान गोटापट्टी वगैरे खूप सुंदर आहे. हे स्वामींचं वस्त्र आहे. मी अगदी विशेष दिवसांना वापरते. हे जे प्लेन वस्त्र आहे मी रेग्युलर वापरते. मी 2 आणून ठेवलेत, एक पिवळा आहे आणि एक ग्रीन कलर आहे, जे मी रेग्युलर बेसिसवरती स्वामींना वापरते. ह्याच्यावर बघा सुद्धा लेस लावली आहे छान, खालती छोटे छोटे गोटे आहेत, साईडला पण लेस लावलेली आहे. सो ही वस्त्र मी त्यांच्याकडून आणलेली आहे. बघा, माझी मूर्ती थोडी मोठी आहे, त्यामुळे ह्या साईजचं मी वस्त्र आणलं आहे, जे खूप छान बसतं. त्यांच्याकडे छोट्या साईजेसमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. आता बघा, धूप हे 3 प्रकारचे असतात. एक धूप स्टिक, एक धूप कोन आणि एक धूप कप. हा जो आहे, मी जनरली माझ्याकडे स्टिक्स आहेत आणि कोनसुद्धा आहे. कोन मी जनरली सोमवारी, गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी मी असं लावते. तर त्यांच्याकडं खूप प्रकारच्या व्हरायटीज आहेत, म्हणजे फ्लेवर्स वेगवेगळे आहेत. जसं इथं मी तुम्हाला आता गुग्गुळ दाखवते आहे. तर बघा, हा आता आहे, ह्याच्यामध्ये 12 कप धूप आहे आणि हा 100 रुपये प्रिंट आहे. पण जर तुम्ही जाऊन खरेदी केलं तर ते तुम्हाला होलसेल किंमतमध्ये, किंवा तुम्ही अर्धा डझन घेतलं, 1 डझन घेतलं तर तुम्हाला ते नक्की कमी करून देतात. तर आता त्यांच्याकडं भरपूर व्हरायटीज आहे. तर गुग्गुळ आहे, त्याच्यामध्ये हवन आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडं चंदन धूपस्टिक आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे गुलाब आहे, त्यांच्याकडे मोगरा आहे आणि त्यांच्याकडे लोबान आहे. बघा, मी आता हे 4 आणलेत, जे आहेत गुग्गुळ, हवन, लोबान आणि चंदन. मला हे खूप आवडतात. मोगरा मला थोडासा स्ट्रॉंग वाटतो, कारण ॲक्च्युली मला हेरिडेटरी सायनसचा त्रास आहे. त्यामुळं मला थोडे स्ट्रॉंग गोष्टी मी सहन नाही करू शकत. त्यामुळं मी हे 4 फ्लेवर्स हे कायम माझ्याकडं डझनाने मी मागवते, कारण हे मला खूप आवडतात आणि त्यांची क्वालिटी खरंच चांगली आहे. तर हे कपधूप्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये आय गेस त्यांच्याकडे मोगरा, गुलाब आणि अजून एक मे बी असेल, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता हे झालं सिद्धी परिमलचं, आणि ह्यांचं दुकान आहे आपल्या पुण्यामध्ये. जे मंडई आहे, जी आपली तुळशीबागेच्या पाठीमागची जी मंडई आहे, तर तिथं मारणे हाईट्स म्हणून पार्किंग एरिया आहे, सगळ्या लोकांना माहिती असेल. त्याच्यासमोर बरोबर सिद्धी खालती पायऱ्या उतरून अंडरग्राऊंड आहे आणि त्यांच्याबरोबर वर जे आहे ते मनोहर सुगंधी आहे. या दोघांच्याही फॅक्टरीज आहेत पुण्यामध्ये आणि ते दोघंही होलसेलर आहे, होलसेलनी पण ते विकतात. तर ही समर्थ ही तुम्ही नक्की आणून बघा. मी सांगते म्हणून एक तुम्ही छोटा बॉक्स आणून बघा, तुम्ही परत आणाल. ही इवन अक्कलकोटला सुद्धा जाते त्यांची, मनोहर सुगंधीवाल्यांची. ही मसाला अगरबत्ती आहे, पण ह्याचा वास अप्रतिम आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि ही मी कायम दर गुरुवारी स्वामींना लावते. सकाळ आणि संध्याकाळ, आणि काही गुरुपौर्णिमा असेल किंवा आपलं पारायण चालू असेल तर कायम माझी ही उदबत्ती मी लावते.
अतिशय सुंदर वास आहे. ही समाधी मठामध्ये वटवृक्षामध्ये कायम लावली जाते आणि तिथंसुद्धा मिळते. पण तुम्ही जर ह्यांच्याकडं पुण्यामध्ये जर गेला तर तुम्हाला नक्की मिळेल. त्यांचंही अगदी छोटंसं शॉप आहे. मी म्हणेल की अगदी 2 माणसं राहतील इतकं शॉप आहे. पण त्यांची क्वालिटी अगरबत्त्या आहेत. तर मी हे बघा माझ्याकडे ह्या 2 मी कायम स्टॉकमध्ये ठेवल्या आहेत, म्हणजे मागवल्यात आता ॲक्च्युली, ही संपत आलेली त्यामुळं. आणि त्याच्यानंतर ही एक प्रीमियम ऑर्किड नावाची सिद्धीवाल्यांची अगरबत्ती आहे. ही पण थोडीशी प्रीमियममध्ये आहे आणि ही थोडी कॉस्टली आहे. आय गेस 275 MRP आहे, पण त्यांनी मला खूप कमी धरली त्यांच्या दुकानामध्ये जेव्हा मी गेले तेव्हा. आठवत नाही आहे, पण ही प्रीमियम एक मी ठेवते. म्हणजे कधीही तुमच्याकडं काही घरी कार्यक्रम असेल किंवा गणपती असेल किंवा काही असं हरताळका वगैरे असेल तर तेव्हा मी ही वापरते. आता अत्तर बोलायचं झालं तर मी दोघांचेही अत्तर वापरते. दोघांचेही अत्तर खूप सुंदर आहेत आणि खूप प्रीमियम आहेत. हे जे आहे बॉक्समधलं हे मनोहर सुगंधीचं कस्तुरी हिना, जे स्वामींना हिना अत्तर आपण लावतो सॉरी, तर ते आहे. तर त्यांचं असं पॅकिंग येतं आणि आत अगदी छोटी 3 ग्रॅमची अत्तराची रोल ऑन बॉटल येते. ही थोडीशी महाग आहे, पण ह्याचा वास जो आहे तो अप्रतिम आहे. म्हणून मी फक्त गुरुवारी स्वामींनाही लावते. त्यामुळं पहिली त्यांचं ॲक्च्युली पॅकेजिंग वेगळं यायचं, पण आता त्यांनी पॅकेजिंग वेगळं केलं आहे. सो हे कस्तुरी हिना आता असं बॉक्समध्ये येतं, नाहीतर पूर्वी ना एक डबी यायची, तर त्या डबीमध्ये येत होतं. आणि आता जे सिद्धीवाल्यांचं आहे तर त्यांचं चांगलं आहे. ते सुद्धा आय गेस 8 ग्रॅम काहीतरी आहे आणि आय गेस 100 रुपये की असं काहीतरी आहे. पण ते सुद्धा प्युअर हिना अत्तर आहे. आपल्या दिंडोरी प्रणीत म्हणजे आपल्या केंद्रामध्ये मिळतं ते सुद्धा अत्तर चांगलं आहे. मी तिन्ही अत्तर ठेवते, हे पण ठेवते आणि ते पण ठेवते. सो मला जसं वाटेल तसं मी त्यांची अत्तर जे आहे ते देवांना लावते. त्याच्याबरोबर माझ्याकडे गुलाब आणि केवडा अत्तर पण आहे, जे मी सिद्धीवाल्यांच्याकडून घेतलेलं आहे. तेही त्यांचे अत्तर खूप सुंदर आहेत. आणि हे बघा पहिली त्यांचं ना असं डबीमध्ये यायचं, आता त्यांचं ते बॉक्समध्ये येतं. अष्टगंध पण माझ्याकडे आता 2 आहेत. एक आहे केशरयुक्त अष्टगंध आहे आणि एक नॉर्मल सुगंधित अष्टगंध आहे. सो केशरयुक्त मी काय करते, जेव्हा गुरुवार असेल तेव्हा मी स्वामींना लावते किंवा काही विशेष दिवस असेल तर मी केशरयुक्त अष्टगंध यूज करते. आणि जर नसेल तर आपलं जे नॉर्मल अष्टगंध आहे म्हणजे सुगंधित अष्टगंध, सो मी ते यूज करते. आता बघा मनोहर सुगंधी ह्यांचं अष्टगंध हे बघा, हे सुद्धा केशरयुक्त आहे. मनोहर सुगंधी हे खूप जुनं आहे माझ्याकडे. सो त्यांचं पण केशरयुक्त चांगलं आहे, सिद्धीवाल्यांचं पण चांगलं आहे. आणि मनोहर सुगंधींचं जे नॉर्मल अष्टगंध आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये अतिशय फेमस आहे. ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. सो ह्या ज्या सगळ्या देवाच्या ज्या सगळ्या वस्तू किंवा वस्त्र किंवा छोटा लागणारा झाडू देवासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टी मी सिद्धी आणि मनोहर सुगंधी जे पुण्यामध्ये आहेत आणि पुण्याच्या लोकांना माहिती असेल की ते खूप फेमस आहेत, त्यांच्या फॅक्टरीज आहेत, ते होलसेलर्स आहेत, लोक त्यांच्याकडून घेतात आणि स्वतः आपलं कमिशन लावून विकतात. त्यामुळं त्यांचं खूप योगदान आहे. खूप महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे आणि ते दोघंही खूप कॉपरेटिव्ह आहेत, मराठीच माणसं आहेत. त्यामुळं तुम्ही त्यांना फोनवरती सुद्धा बोलू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि तिथं पण ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही त्यांच्या मेन म्हणजे मी का सांगते की तुम्ही त्यांच्या दुकानामध्ये व्हिजिट करा, कारण त्यांच्याकडं प्रचंड व्हरायटी आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही व्हिजिट करू शकता. आता मी त्यांच्या जे सिद्धी परिमल आहे त्यांचीच वेबसाईट आहे. सो मी त्यांचे काही स्क्रीनशॉट्स इथं लावलेले आहेत. भरपूर लोक त्यांच्याकडून घेतात होलसेलमध्ये आणि बाहेर जाऊन विकतात, कारण त्यांनाही तेवढा रोजगार मिळतो. आणि मेन म्हणजे काय, जर क्वालिटी चांगली असेल तर कस्टमर तुमच्याकडं किंवा ग्राहक तुमच्याकडं नक्की परत येईल. तर ही 2 लोक जी आहेत ते आपली कायम गेले आता मी 8 ते 10 वर्ष त्यांना बघते. त्यांची जी क्वालिटी आहे ना ती आजपर्यंत कधीच घसरलेली नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जर पॉसिबल असेल, तुम्ही पुण्यात कधीही गेला किंवा पुण्यात जे कोण राहत आहेत त्यांनी नक्की त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्याकडून नक्की खरेदी करावी. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.